हाय हॅलो नमस्कार. तर आपण डिस्कस करणार आहोत 28 जूनच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये काय झालं. तर हा गेम जो आहे तो कधीही पलटी होऊ शकतो. हा बिग बॉसचा गेम आहे, याच्यात कोणीच काही प्रेडिक्ट करू शकत नाही. तर आपण कालच्या टास्कमध्ये बघितलंच होतं की 4 प्यादे यांनी निवडले होते 2 ग्रुप थ्रू. तर त्याच्यामध्ये होतं विशाल, ओंकार, त्याच्यानंतर रुचिता आणि आरबी. तर इथे बिग बॉसने यांना संधी दिली की तुम्ही तुमच्या जागेवरती बाकीच्या ऑपोजिटच्या टीममध्ये तुम्ही चॉईस करा की तुमच्या जागेवरती दुसरे कोण असू शकतं. तर इथे विशालने चॉईस केलं दिव्याला, की माझ्या जागी दिव्या असायला पाहिजे. मी काय प्यादा नाही, पण मला या ग्रुपमध्ये दिव्या प्यादा वाटते. त्यानंतरनं ओंकार आणि रोशनदादामध्ये थोडंसं वादावादी झाली, की त्याच्यामध्ये ओंकार पॉईंट आउट करत होता की माझ्या जागी प्यादा म्हणून रोशनदादा का आहे, आणि रोशनदादा बोलत होता की मी का नाही आहे. पण ओंकारने रोशनदादाला रिप्लेस केलं इथे. त्यानंतरनं आरबीने डायरेक्टली नाव घेतलं अनुश्रीचं, की माझ्या जागेवरती अनुश्री ही प्यादा म्हणून आहे. त्यानंतर अनुश्री बोलली, जरी तू मला प्यादा म्हणून बोलत असला ठीक आहे, पण मी स्वतःला राणी म्हणून प्रूव्ह करेन. आणि रुचिताने ॲज युजल तन्वीचं नाव घेऊन टाकलं आणि बोलली की ना मला या घरामध्ये तन्वी ही प्यादा वाटत आहे. त्यानंतरनं हे 4 जे लोक होते यांना सेवक सेविका असे टॅग दिले गेले आणि सांगितले गेले की हे 4 जे लोक आहेत ते घरातले बाकीचे काम करतील आणि घरच्यांना यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे. आणि हे लोक कॅप्टन्सीच्या टास्कमधनं आता बाहेर आहेत. तर हे 4 जे लोक आहेत दिव्या, त्याच्यानंतरनं अनुश्री, तन्वी आणि रोशनदादा, तर हे आता कॅप्टन्सीच्या टास्कमधनं बाहेर झालेले आहेत. त्यानंतरनं कॅप्टन्सीचा टास्क झाला, त्याच्यामध्ये आता या आठवड्यामध्ये 2 कॅप्टन असणार आहेत. आता आपल्याला हे नवीनच बघायला भेटेल, कारण बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्याला एका आठवड्यासाठी 2 कॅप्टन बघायला भेटणार आहेत. तर त्याच्यामध्ये 2 टीम डिव्हाइड केलेल्या गेल्या. तर ज्या 2 टीम होत्या त्याच्यामध्ये एक जी टीम होती त्याच्यामध्ये होतं विशाल, रुचिता, दीपाली, सागरदादा, त्याच्यानंतर सोनाली आणि सचिनदादा. जी दुसरी टीम होती त्याच्यामध्ये होती प्राजक्ताताई आणि करण, ओंकार, आयुष, आरबी आणि प्रभू. यांना जे टास्क केले गेले, तर टास्क असं आहे की ढवळ्या आणि पावळ्या नावाचे दोन बैल आहे आणि तुम्हाला एक कोडं दिलेलं गेलं पझल टाईप. त्याच्यामध्ये तुम्हाला घंटेचं स्केच तयार करायचं, ज्याच्या टीमचा कलर वेगळा वेगळा आहे, रेड टीम आणि ब्ल्यू टीम. तर त्यांनी सागरदादा वगैरे त्यांच्या टीमचा कलर रेड आहे आणि इकडे ब्ल्यू आहे. तर तुम्हाला तुमचं स्केच कंप्लीट करायचं आणि जर का स्केच ज्याचं कंप्लीट होईल त्यांनी बजर दाबायचा. आणि जे 4 जे नॉमिनेट कॅप्टन्सीच्या टास्कमधनं बाहेर झालेले लोक आहे ते ठरवतील की कोण ते संचालक राहतील इन शॉर्ट. तर जो पहिला गेम झाला त्याच्यामध्ये 4 सदस्य होते संचालक, त्यांचं एकमत झालेलं नाही. सो याच्यावरती काही डिसिजन आलेला नाही. आज आता आपल्याला बघायला भेटेल की पुढे की जे उरलेले 3 लोक आणि जे लोकांनी अगोदर गेममध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं ते आता कॅप्टन्सीच्या टास्कमधनं बाहेर गेलेले आहेत. तर उरलेल्या 6मधून आपल्याला बघायला भेटेल की कोण 2 कॅप्टन होणार आहेत. बघूयात आजचा एपिसोड काय होतं.